मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींनी NIA विशेष न्यायालयाने निर्दोष मुक्त केले। मालेगावमध्ये घडलेल्या या स्फोटात काही नागरिक मृत्युमुखी पडले असून आणि सुमारे 100हून अधिक नागरिक जखमी देखील झाले। या प्रकरणाचा तपास सुरुवातीला महाराष्ट्र ATS ने केला आणि नंतर 2011 मध्ये तो NIA कडे सोपवण्यात आला। विशेष न्यायाधीश AK लाखोटी यांनी दिलेल्या निकालात दोषांविरुद्ध ठोस पुरावे नसल्याचे नमूद केले। दरम्यान भारतीय जनता पार्टीचे मंत्री नितेश राणे यांनी मंत्रालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हटले की हिंदू कधीही आतंकवादी होऊ शकत नाही। आतंकवादाचा आणि हिंदाचा रंग हिरवाच असतो। त्यामुळे मालेगाव स्फोट प्रकरणातील 7 आरोपी निर्दोष तपासावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी विनोद कांबळे यांनी। एकंदरीत त्या संदर्भात तुम्ही बोलताय का आक्रमक या एकंदरीत निर्णयाने तुमच्या म्हणण्याने जे भगवा आतंकवादाला दोष देतात किंवा त्या अनुषंगाने वागत नाही त्याला सिद्ध केलं एकंदरीत कोर्टाचे जे निरीक्षण आलं। आम्ही पहिल्या दिवसापासून बोलतो हिंदू हा कधीच आतंकवादी होऊ शकत नाही। जे आमच्या परवा आमच्या आदरणीय गृहमंत्री अमित शाह साहेबांनी पण सभागृहामध्ये तेच सांगितलं। हिंदू जो आहे तो प्रामाणिक पद्धतीने आपला धर्मासाठी कधीच दुसऱ्या धर्माकडे वाकड्या नजरेने बघत नाही। आम्ही आमच्या सणासुदी साजरा करत असताना कधीही दुसऱ्यांवर दगड मारत नाही। जसे मोहरम आणि अन्य मिरवणुकीच्या वेळी होतात, एक अशी मिरवणूक दाखवा मोहरम किंवा ईदची ज्याच्यावर एका हिंदूंनी दगड मारले। एक अशी घटना दाखवा जिथे धर्मांतर एका हिंदूंनी करायचा दुसऱ्याचा प्रयत्न केलेला आहे जोर जबरदस्तीने। एक अशी घटना दाखवा ना। म्हणून हिंदू समाजाची बदनामी करणाऱ्या लोकांसाठी आज काळा दिवस आहे। आणि म्हणून परत आम्ही सांगतो की जे जिहाद करणारे लोक आहेत, जे लव जिहाद लँड जिहाद सारखे विष आमच्या समाजामध्ये पेरतात ना, त्यांनी काहीतरी हिंदू धर्माकडून काहीतरी शिकावं। तसंच आमच्या सगळ्यांचा मूळ धर्म हिंदूच आहे। म्हणून या निमित्ताने परत सगळ्याच जणांनी हिंदू धर्मामध्ये यावं। पोलीस आयुक्त परमवीर सिंग हे त्यावेळेला या संपूर्ण प्रकार म्हणजे संपूर्ण घटनेचा तपास करत होते। हिंदू दहशतवाद हा शब्द पुढे आणण्यामध्ये किंवा तो दूर करण्यामध्ये त्यांचा सुद्धा एक महत्त्वाचा भाग होता। आता जेव्हा या सगळ्यांना निर्दोष सोडलेला आहे तर परमवीर सिंग यांची चौकशी करावी। बघा, प्रत्येकाने ज्यांनी हिंदू समाजाची बदनामी करण्याचा प्रयत्न केला ना, मग काही हिंदू दहशतवाद त्याच्यामध्ये काही अधिकारी तुम्ही जसं म्हणता काही राजकीय नेते पण होते, ते कुठल्या आधारावर बोलत होते? मग आता तर दिसतंय ते त्यांनी खोटाचाच आधार घेऊन चुकीच्या बातमींच्या चुकीच्या आधार घेऊनच आमच्या हिंदू समाजाची बदनामी करत होते। मग आता प्रत्येकाने पुढे येऊन याची माफी मागावी, या तर मग त्यांना काय शिक्षा द्यावी हे हिंदू समाजाने विचार करावा। विधान केलंय अनिल देसाई यांनी आता विधान केलंय यामध्ये ज्यांचा जीव गेलाय त्यांचं ज्यांचा निष्पाप जीव गेला त्यांचं काय सरकार काय करणार? असं आहे की आता अनिल देसाई ज्या निवडून आल्यानंतर त्यांच्या मिरवणुकीमध्ये पाकिस्तानचे झेंडे लहरवले म्हणजे फडकवले गेले होते। अल्लाह अकबर आणि सर तनसेजुदा नारे दिले गेले होते। हिरवा गुलाल उडवला गेला होता। आणि म्हणून अनिल देसाई कोणाच्या बाजूने असतील ह्याचा फक्त विचार करा। सर हिंदीकडे मालेगाव बॉम्बस्फोटाचा निकाल लागला आहे आणि सगळे जे आरोपी होते त्यांची निर्दोष सुटका केली आहे। बघा, परत एकदा आम्ही जे वारंवार एक हिंदुत्ववादी कार्यकर्ते म्हणून आम्ही स्पष्ट बोलतो की हिंदू कधीच आतंकवादी होऊ शकत नाही। आणि तेच परत एकदा आजच्या निकालामध्ये सरळ स्पष्ट झालेलं आहे। कधीही हिंदू समाजाच्या व्यक्ती कुठल्याही अन्य धर्माचा द्वेष करून स्वतःचा धर्म वाढवण्याचा प्रयत्न कधीच करत नाही। असे कुठलंच उदाहरण तुम्हाला कुठल्याच जगाच्या पाठीवर भेटणार नाही आणि त्याच्यावरच शिक्कामोर्तब झालेला आहे। म्हणजे ह्याच मालेगावच्या केसच्या निमित्ताने हिंदू दहशतवाद हा जो काय आमच्या हिंदू समाजाची बदनामी करण्याचा जो प्रयत्न झालेला होता, त्यांचा तोंड काळं झालं असेल, त्यांना चेहरा दाखवण्यासाठी आज जागा नसेल। कधीही कुठला हिंदू ना धर्मांतर करून आपला धर्म वाढवण्याचा प्रयत्न करत, कधीही कुठला हिंदू
दुसऱ्या धार्मिक स्थळाला तोडूनच त्याच्यावर अतिक्रमण करून मंदिर बनायला प्रयत्न करत असा कधीच कुठला हिंदू तुम्हाला दिसणार नाही. आणि म्हणून हिंदू समाजाची जी बदनामी या मालेगाव केसच्या निमित्ताने करण्याचा जो प्रयत्न केलेला होता त्यांना तोंडावर त्याच्या चपराक मिळालेली आहे. म्हणून यापुढे कुठल्याही हिंदू समाजाच्या व्यक्तीला अशा पद्धतीची बदनामी करायची हिंमत कोण करू नये. परत परत एकच विषय सिद्ध होतोय की आतंकवादाचा रंग आणि जिहादचा रंग हा हिरवाच आहे हे स्पष्ट झालेलं आहे आता वारंवार. आणि हिंदूंच्या समाजाच्या बद्दल हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना काँग्रेसच्या कालावधीमध्ये मग ते महाविकास आघाडी असो किंवा अगोदरचं युपीएचं सरकार असो तेव्हा हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांवर ज्या खोट्या केसेस टाकल्या गेल्या त्यांना अडकवण्याचा जो प्रयत्न झाला ते या हिंदुत्ववादी विचाराचं आमचं केंद्र आणि राज्य सरकार असताना शक्य नाही. आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये आमचा हिंदू सुरक्षितच आहे आणि हे परत एकदा त्याच्यावर शिक्कामोर्तब झालेलं आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी त्यावेळी आरोप केला होता आणि शरद पवारांनी देखील आरोप केला होता की भगवा दहशतवाद आणि कुठेतरी या संघटनांवर बंदी घालवायचं नाही म्हणतात त्याला हे आपण उत्तर दिलंय. हो, ह्या लोकांनी सगळ्यांनी खरं म्हणलं तर हिंदू समाजाची माफी मागितली पाहिजे. मंदिरामध्ये जाऊन नतमस्तक झालं पाहिजे की ज्या धर्मातून दुर्दैव आमचं आहे की तिघचे तिघे हिंदू आहेत आणि हिंदूंनीच हिंदू समाजाची जी काय बदनामी करावी. आणि आज ज्या पद्धतीने निकाल आलेला आहे म्हणजे ह्या लोकांनी जिथे असतील तिथे हात जोडून हिंदू समाजाची माफी मागावी. असं आहे कारण का अशा पद्धतीच्या पुरावे चुकीच्या पद्धतीने ह्यांच्या विरुद्ध तयार केलेले. अगर तुम्ही बारकाईने त्यांच्या वकिलांची अगर माहिती अगर वाचली असते ऐकली असेल जे त्यांनी कोर्ट जे जे पुरावे हे लोकांनी सादर केले ते कुठलेही सिद्धच करू शकले नाही कोर्टामध्ये. ना त्या सीडी सिद्ध करू शकले ना जे काय विटनेस उभे केले तेही सिद्ध काय करून दिले शकले नाही. म्हणजे सगळ्या पद्धतीने हिंदू द्वेष करून हिंदू समाजाचा द्वेष करून हिंदू समाजाची बदनामी करणं हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची बदनामी करणं हा एक कलमी कार्यक्रम काँग्रेसच्या माध्यमातून चालू होता. म्हणजे हिंदू समाजाच्या विरोधात द्वेष पसरवण्याच्या लोकांना ताकद देणं आतंकवादाला ताकद देणं जिहादला ताकद देणं हे सर्व स्पष्ट चालू होतं. हे आज सिद्ध झालेलं आहे. 17 वर्षांनी निकाल येतोय आरोपी सर्व निर्दोष सुटलेले आहेत. त्यांचं म्हणणं असं आहे की 17 वर्ष जे आम्ही सहन केलं त्याचं काय त्याचा आता प्रायश्चित हे सगळे ज्यांनी त्यांची बदनामी केली ना त्यांनी त्यांच्या पायावर नाक रगडलं पाहिजे. आयुष्याचे 17 वर्ष उगाच काही नसताना त्यांना द्यायला लागलेले आहेत. हिंदू समाजाची माफी नाक रगडून मागितली पाहिजे. मालेगाव मध्ये जल्लोष करताना पोलिसांनी अटकाव केला. एकंदरीत त्या ठिकाणी जल्लोष करत होते फटाके फोडण्याचा प्रयत्न करत होते त्यांना नाही ठीक आहे पोलिसांना पण कायदा आणि सुव्यवस्था राखणं हे पोलिसांचं काम आहे. पण पोलिसांनी त्यांच्या परिस्थितीच्या अनुसार योग्य निर्णय घेतला असेल. पण तुम्ही एका जागे फटाके फोडायला थांबवला असेल तर प्रत्येक हिंदू समाजाच्या हृदयामध्ये आज जे फटाके फुटतायत ना ते तुम्ही कधी कसे थांबवणार. 15 दिवसांपूर्वीच जे मुंबईतले ब्लास्ट होते त्यांचा निकाल लागला. त्या प्रकरणामध्ये सुद्धा पुराव्यांअभावी सगळ्यांना निर्दोष सोडण्यात आलं. आता याही प्रकरणामध्ये पुराव्यांअभावी सगळ्यांना निर्दोष सोडण्यात येते. त्यामुळे पोलीस प्रशासनाची तपास यंत्रणा आहे. काही जणांनी असा आरोप केलाय की जाणीवपूर्वक हिंदुत्ववादी संघटना यामध्ये इन्व्हॉल्व्ह होत्या त्यामुळे योग्य पद्धतीनं तपास करण्यात आला नाही पुरावे योग्य पद्धतीनं गोळा करण्यात आले नाही आणि त्यामुळे त्या सिद्ध करतात. हो कारण का त्यावेळीच्या काँग्रेस सरकारने त्यांना हिंदू द्वेषच करायचं होतं. तर नेहमी आपण बघतो की मुस्लिम लीगची भाषा आणि काँग्रेस पक्षाची भाषा एकच असते. पाकिस्तानची भाषा आणि काँग्रेस पक्षाची भाषा एकच असते. म्हणजे आमच्या ह्या राष्ट्राला हिंदू राष्ट्राला इस्लाम राष्ट्र बनवण्यासाठी ज्यांनी षडयंत्र जे करतायत गजवाय हिंद करणारे जे लोक आहेत त्यांचीच भाषा आतापर्यंत काँग्रेस आणि त्यांचे लोक बोलत आलेले आहेत. आणि म्हणून ते पुरावेच देऊ शकले नाहीत की नेमकं हे दहशतवादी खरंच होते का भगवा दहशतवाद खरंच होता का.
कुठल्याही परिस्थितीमध्ये हिंदू समाजाची बदनामी करायची, हे जे काही षडयंत्र होतं ना ते हाणून पाडलेलं आहे. मुंबई महानगरपालिकेच्या सी वॉर्ड कार्यालयात मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या उपस्थितीत जनता दरबार पार पडला. या जनता दरबारात आलेल्या तब्बल 300 पेक्षा जास्त तक्रारींवर तात्काळ कारवाई करण्यात आली. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खड्डे भरणी, रस्त्यावरील दिवे आणि इतर सुविधा तात्काळ दुरुस्त केल्या जातील असं आश्वासन लोढा यांनी दिलं आहे. सार्वजनिक गणेश मंडळांवरील 15,000 रुपये दंड कमी करण्यासाठीही राज्य सरकार प्रयत्न करेल असं त्यांनी स्पष्ट केलंय. तर मुंबईतील गणेश भक्त आणि मंडळांसाठी ही मोठी दिलासादायक घोषणा ठरली आहे. आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी विनोद कांबळे यांनी. चांगला प्रोग्राम झाला. जनता दरबारच्या माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी सर्व कार्यकर्त्यांना आज्ञा दिली आहे की आपण नेहमी जनताचे ऐकत आपण विशेष कार्यक्रम करून जनता दरबारचे आयोजन करावा. म्हणून आज आमच्या मुंबईमध्ये 5वा जनता दरबार झाला. 300पेक्षा जास्त कंप्लेंट होती. मला अतिशय आनंद आहे की सर्व कंप्लेंटचं आम्ही निराकरण केलं. गणपतीचे जे फाईन वाढला आहे ते अशी कंप्लेंट ते मी कमिशनरना भेटून ते फाईन कमी करून घेऊ. याशिवाय जे गणपतीचे रोड खराब आहे किंवा लाईट खराब आहे त्याचे पण आम्ही फॉलोअप करू. शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी समतानगर पोलीस ठाण्यात भेट देत सावली डान्स बार प्रकरणी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर गंभीर आरोप केले. डान्स बारवर बंदी असतानाही मंत्र्यांच्या आईच्या नावाने बारचा परवाना असल्याचं त्यांनी यावेळेस सांगितलं आहे. परब यांनी 2 महिन्यांपासून कोणतीही कारवाई न झाल्याचे नमूद करत पोलिसांवर दबावाखाली काम केल्याचा आरोप केला. त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही टीका करत डान्स बार विरोधात लढणारे शिंदे आता त्याच बारचे समर्थन करत आहेत असे देखील म्हटले आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही यापूर्वी याच प्रकरणी पोलिसांची भेट घेतली. परब यांनी राज्यपालांकडे गृहराज्य मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली असून कारवाई न झाल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा देखील दिला आहे. आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधी मृणाली भागवत यांनी. आपणास माहिती आहे विधानसभेच्या शेवटच्या दिवशी मी विधान परिषदेत सावली रेस्टॉरंट अँड बार या बारमध्ये डान्स बार चालतो आणि 31 मे 2025 रोजी पोलिसांनी या डान्स बारवरती कारवाई केली होती. पोलिसांच्या छाप्यामध्ये 22 बारबाला, 22 ग्राहक, 4 हॉटेलचे कर्मचारी हे सापडले होते आणि त्यांच्यावरती कारवाई केली होती. मी आज एवढ्यासाठी आलोय की ह्या डान्स बारवरती, ह्या बारवरती यापूर्वी देखील डान्स बार चालवल्यामुळे जो डान्स बार हा महाराष्ट्रात बंदी आहे, परंतु हा बारचा संबंध हा गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याशी आहे आणि ह्या बारचा परवाना हा योगेश कदम यांच्या मातोश्री ज्योती रामदास कदम यांच्या नावाने आहे. मला हे समजून घ्यायचं होतं पोलिसांकडनं की आतापर्यंत ज्या बारवरती वारंवार रेड होत आहेत तरी देखील ह्या बारवरती कुठल्या प्रकारची कारवाई केली गेली हे समजून घेण्यासाठी मी आज इकडे आलो होतो. परंतु अजूनही पोलिसांनी परवानाधारकावरती कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही. आज बरोबर 2 महिने या छाप्याला झालेले आहेत. 2 महिन्यानंतर देखील पोलिसांनी कुठलीही कारवाई केलेली नाही. याचा अर्थ असा आहे की पोलीस हे दबावाखाली आहेत, गृहराज्यमंत्र्याच्या दबावाखाली असल्यामुळे या बारवरती परवानाधारकावरती आजपर्यंत कुठलीही कारवाई झालेली नाही. आणि म्हणून हे समजून घेण्यासाठी ज्या डान्स बारवरती वारंवार छापे पडत आहेत, गृहराज्यमंत्र्याशी संबंधित डान्स बार आहे, हे गृहराज्यमंत्री वेगवेगळ्या डान्स बारवरती रेड करण्याच्या सूचना देत आहेत आणि सांगतायत, त्यांचे मी इंटरव्ह्यू बघितलेले आहेत की महाराष्ट्रात मी डान्स बार चालू देणार नाही. एका बाजूने डान्स बार चालू देणार नाही असे इंटरव्ह्यू द्यायचे आणि दुसऱ्या बाजूने डान्स बार स्वतःच्या आईच्या नावाने चालवायचा, त्याला समर्थन, त्याची पाठराखण या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे करतायत, ज्यांनी धर्मवीर पिक्चरमध्ये केवळ डान्स बार चालतात, महिलांना त्रास होतो, महिलांचा अवमान होतो
म्हणून डान्स बार फोडल्याचं चित्रीकरण, आणि ते त्यांनी विधानसभेत अगदी गर्वाने सांगितलं होतं की मी अशा प्रकारचे डान्स बार फोडलेत. म्हणजे एका बाजूने महिलांना त्रास होतो, लाडकी बहीण योजना असं म्हणायचं, आणि दुसऱ्या बाजूने महिलांना डान्स बार मध्ये नाचवायचं. आणि त्या डान्स बार मध्ये नाचवणाऱ्यांना एकनाथ शिंदेसारखे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अभय देत आहेत, संरक्षण देत आहेत. ही शर्मेची गोष्ट आहे. मी पोलिसांकडे आज या डान्स बार मध्ये पंचनाम्यामध्ये लिहिलेलं आहे की त्याचं चित्रीकरण झालेलं आहे. त्या चित्रीकरणाचा व्हिडिओ देखील माहितीच्या अधिकारात, आणि मी आमदार म्हणून मला जे काही अधिकार दिलेले आहेत त्या अधिकारामध्ये मागितलेला आहे. अजूनही त्यांनी असं सांगितलेलं आहे की आमचा तपास चालू आहे. या साध्या क्षुल्लक गोष्टीला जे उघड सत्य आहे त्याला 2-2 महिने पोलीस तपासाला लावतायत आणि कुठल्याही प्रकारची कारवाई करत नाहीयेत. याचा अर्थ असा आहे की पोलिसांवरती प्रचंड दबाव आहे. पोलिसांनी याच्यावरती जर कारवाई केली नाही तर मला नाईलाज असतो कोर्टात जावं लागेल आणि कोर्टामध्ये मला न्याय मागावा लागेल. पोलिसांच्या दबावाला किंवा राज्यकर्त्यांच्या दबावाला पोलीस बळी पडतायत. आम्ही राज्यपालांकडे गेलोय. मी मुख्यमंत्र्यांना काल पुरावे दिले आहेत आणि मी अपेक्षा करतो की मुख्यमंत्री या सगळ्याची चौकशी करून योगेश कदम यांचा राजीनामा घेतील. मुंबईच्या आरे परिसरातील आदिवासींनी विकासाच्या नावाखाली जबरदस्तीने विस्थापित केले जात असल्याचा आरोप करत आदिवासी हक्क संवर्धन समितीने पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत मेट्रो 3 आणि GMLR प्रकल्पातील अन्याय, SRA योजनांचा दुरुपयोग आणि पर्यावरणाच्या हानीबाबत संताप व्यक्त करण्यात आला आहे. आदिवासींच्या पाड्यांना मुंबई विकास आराखड्यात नोंद न देणे, फळझाडांवर अतिक्रमणाचे आरोप आणि वन हक्क अर्ज प्रक्रियेत अडथळे निर्माण करणे या गंभीर मुद्द्यांवर चर्चा झाली. पत्रकार परिषदेमध्ये आदिवासी बांधवांनी शासनाकडे 7 महत्त्वपूर्ण मागण्या मांडल्या आहेत, ज्यात अतिक्रमण नोटिसा रद्द करणे, गावठाण मान्यता आणि वन हक्क समितीवरचा दबाव थांबवण्याची मागणी करण्यात आली. ही पत्रकार परिषद म्हणजे आमच्या अस्तित्वासाठीचा आक्रोश आहे, अशा शब्दात त्यांनी आपला लढा तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी विनोद कांबळे यांनी. तो मैंने देखा आड़े के अंदर बफेलोज घूम रहे हैं. हाँ, फॉरेस्ट के ज़मीन पे वो इलीगल है, तो कैसे बफेलोज को छोड़ के फॉरेस्ट के ज़मीन पे कैसे घूमता है? मेरे पास फोटोज है. मैं 3-4 जगहों पे मैंने वो फोटो लिया है, अलग अलग जगहों पे घूम रहे हैं. फॉरेस्ट डिपार्टमेंट क्या कर रहा है? 2 साल से मेरा कंप्लेंट है फॉरेस्ट डिपार्टमेंट. मी लक्ष्मण शंकर दळवी, श्रमिक मुक्ती संघाचा अध्यक्ष व श्रमिक मुक्ती संघ व संवर्धन समिती संलग्न असं आम्ही काम करत आहोत. तर सर्वांना माझा, पत्रकारांना जोहार आणि कार्यकर्त्यांना जोहार. आम्ही आरे मिल कॉलनी इथे राहतो आणि आम्हाला म्हणजे आता आम्ही ज्या आता वन घोषित जे झालेलं आहे ते आता झालेलं आहे. तर आम्ही पूर्वी पारपासून राहत होतो आणि राहतोय सुद्धा. तर आम्ही जी झाडं लावलेली आहेत, आता फॉरेस्ट डिपार्टमेंट म्हणतं तुम्ही जी झाडं लावलेली आहेत ती अनधिकृत आहेत, तर आम्ही ती तोडून टाकू असं सांगतात. आणि जर दुसऱ्या संस्थांनी कोणी आणून झाडं लावली तर ती त्यांना चालतात. मग हा कुठला प्रकार आहे? हा जातीभेदीचा आहे की माणुसकीचा आहे? की झाडं जी आम्ही लावतो त्याच्या विरोधात आहेत की आदिवासी हा इथेच राहिलं, जर झाडं लावेल तर ह्याला आम्ही इथून हुसकावू शकत नाही, त्याच्यामुळे आमच्यावर असा दबाव येतो काय? हे जर झाडं जर फळझाडं आहेत तर त्याला काय झालं? आणि जे अनेक अशी झाडं लावलेली आहेत ती दरवर्षी आणून लावतात. ती येणाऱ्या उन्हाळ्यात ती सर्व मरून जातात. अशी कितीतरी अशी झाडं त्या फॉरेस्ट डिपार्टमेंटकडून म्हणजे माझ्या मताने तर त्यांची एक कत्तलच आहे. तरीसुद्धा तिकडे न लक्ष देता जी आम्ही जोपासतो झाडं, मग ती आम्ही तोडून टाकू असे आम्हाला हे बघा नोटीस आलेल्या आहेत. आम्हाला 5 तारीखपर्यंत लास्ट शेवटचा दिलेला आहे. नाहीतर आम्ही सांगायचं झालं तर आता ह्या वन विभागाकडून आम्हाला नोटीस यायला लागल्या. कुठेतरी ते फॉर्म आम्ही प्रक्रियेमध्ये आहोत, आम्हाला थोडा वेळ हवा, हे शासन कुठे मानत नाही आहे. आणि आम्हाला न जुमानता, वन समितीला न जुमानता त्या नोटिसा काढतात आहे. मग हे कुठेतरी असंवैधानिक आहे.
आता त्यांनी आम्हाला जी नोटीस दिली आहे त्या नोटिसीमध्ये त्यांनी त्या जागेवर आम्ही फळझाडं लावलेली आहेत, त्याचबरोबर आम्ही शेती केलेली आहे. तर फळझाडं ही तुम्ही अतिक्रमण केलेले आहे. आता कुठलंही झाड हे वाचवणे हे वन विभागाचं काम आहे. 9 जणांना आलेलं आहे नोटीस. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बोरिवली पश्चिम उपनगरात 1 दिवसीय प्रशिक्षण शिबिराचं आयोजन केलं. पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी या शिबिरात स्वतः उपस्थित राहून पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं. या शिबिरात विभाग प्रमुख, सचिव, शाखाध्यक्ष यांसह अनेक पदाधिकारी सहभागी झाले होते. संघटन बळकट करणं आणि निवडणुकीसाठी तयारी करणं हा शिबिराचा मुख्य उद्देश होता. राज ठाकरे यांनी विभागनिहाय तयारीवर भर देत कार्यकर्त्यांना निवडणुकीसाठी सज्ज राहण्याचं आवाहन देखील केलं. नव्या नियुक्त्यांमुळे पक्षात नवचैतन्य निर्माण झालं असून पुढील काळात आणखीन शिबिरं घेण्याची माहिती पक्षाकडून देण्यात आली. आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधी मृणाली भागवत यांनी. 2 मिनिटांसाठी मी तुम्हाला एवढंच सांगितलं, कारण मला मृणालने हा कार्यक्रम तुमच्या शिबिरासाठी ठेवला होता. आणि 4 तारखेला सोमवारी सकाळी 10 वाजता रंगशारदाला हाच कार्यक्रम आहे. 2-2 तास तेच बोलायचं, त्यापेक्षा तुम्ही 4 तारखेला येऊन ऐका बरं का. तोपर्यंत जरा माझी तब्येत पण थोडीशी काही नरम नाही, पण सर्दी खोकला आहे. शंका निर्माण करायच्या वेळी शिंका जास्त निर्माण करतो. त्याच्यामुळे तुम्हाला 4 तारखेला तुम्ही सर्वजण 10 वाजता तिकडे वेळेवर येणार. आज इथे मृणालने आणि सर्व तिच्या सहकार्याने आणि आता जे तुम्हाला आलोय तेवढंच सांगायला आलोय की ही गोष्ट तुम्ही धीरे गरजेचं आहे. निवडणुका येतात, निवडणुकाला कशा प्रकारे तुम्हाला सामोरं जायचं, कशा प्रकारे कोणकोणत्या गोष्टी समोर येणार आहेत, त्या कशा आणि काय काय करायला लागेल याच्यासाठीचं हे आजचं शिबिर आहे. काय काय विषय तुम्ही नाही संवाद साधायचा. माझा याच्याशी तुम्ही नका बोलू. कारण मी सध्या सगळ्यांनाच बंद करून टाकलेलं आहे. काही बोलतात बरं, ज्यांना नेमलंय त्याच्यासाठी त्याच्याकडे कोणाहीकडे जातात. तुला काय वाटतं? त्याला काय वाटायचं बरं, ते ऐकून मला काय वाटतं हे बघ बघायला. पण आज हा सगळा विषय तुम्ही सर्वांनी अत्यंत गांभीर्याने घेणं गरजेचं आहे. कधी निवडणुका लागतील आता काही कल्पना नाही या गोष्टींची. ऑक्टोबर-नोव्हेंबर बोलतायत, पण आपली तयारी पूर्ण असली पाहिजे या दृष्टिकोनाचं हे शिबिर आहे. इथे मला सुद्धा यशवंत केलेला पण आलं पुढे, आणि हा पुढे आपण योगेश आला. तर प्रत्येक विभागाची ही अशी शिबिरं 4 तारखेनंतर होतील. आज तुमच्याकडे सर्वांकडे पहिलं शिबिर आज होत आहे. तुम्हाला सर्वांना त्याच्यानंतर कुणाल, तुम्ही सर्वजण, तुम्हाला सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देण्यासाठी म्हणून मी आज आलो. धन्यवाद. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका शुभदा गुडेकर यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. चारकोपचा राजा गणपती विसर्जन करण्यात येणार आहे. या विसर्जनानिमित्त गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी येण्याची विनंती शुभदा गुडेकर यांनी यावेळेला केली होती. मात्र रायगड येथे नियोजित दौरा असल्यामुळे आपण येऊ शकत नाही असे राज ठाकरे यांनी सांगितले. आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधी मृणाली भागवत यांनी. मी उद्या नाही पुण्याला
दहिसर विधानसभा मतदारसंघातील कोळी आगरी समाजाचे प्रमुख नेते आणि भाजपचे स्थानिक अध्यक्ष विजय पाटील यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत अधिकृत प्रवेश केला। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते त्यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला। विजय पाटील यांनी आपल्या कुटुंबासह आणि अनेक स्थानिक पदाधिकाऱ्यांसह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश करत नव्या राजकीय वाटचालीला सुरुवात केली। त्यांच्या प्रवेशामुळे पश्चिम उपनगरात आणि विशेषतः कोळी आगरी समाजात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला नवसंजीवनी मिळण्याची शक्यता आहे। या प्रसंगी राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या कार्यक्रमात मनसेचे वरिष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। तर विजय पाटील यांच्या सहभागामुळे दहिसर आणि आसपासच्या भागात मनसेचं बळ आणखीनच वाढणार आहे असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे। आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधी मृणाली भागवत यांनी। प्रवेश केलेला आहे, काय भावना आहे? छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन मी सांगतो, मी गेली 25 वर्षापासून भारतीय जनता पक्षात काम करत होतो। त्यानंतर माननीय राज ठाकरे साहेब यांचं नेतृत्व, यांचं काम करण्याची पद्धत आणि त्यांचा पाठिंबा हा नेहमी सर्वांच्या पाठीशी असतो। आणि मी एवढ्या वर्षानंतर एक चांगला नेता निवडला असं मला वाटतं मनापासून, आणि मला त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली ही खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे। माझ्यासोबत नयनभाई, कुणालभाई आणि किरण यांनी मला खूप सपोर्ट केला या बाबतीमध्ये। आणि मला फक्त एवढंच म्हणायचं आहे, मला आता जास्तीत जास्त काम करून दाखवायचं आहे। आणि मेन म्हणजे मराठी जो मुद्दा आहे तो त्यांनी घेतला, त्याबद्दल मला खूप अभिमान वाटला की खरंच की आपण एवढे वर्ष कुठेतरी भरकटलेलो होतो आणि आज आपण चांगल्या ठिकाणी येऊन काम करू, हे मला खूप आवडलं। आणि यापुढे मी खूप चांगलं काम करेन आणि करून दाखवेनच। आणि एकविराई साईबाबा हे माझ्या पाठीशी कायम आहेत। माझ्या आईचा आशीर्वाद आहे, माझ्या घरातल्यांचा, कुटुंबाचा, माझ्या गावाचा, एकसर गावाचा स्थायिक भूमिपुत्र आहे। आम्ही आगरी कोळी समाज जसे लोक आहोत, मला समाजाचा खूप पूर्ण पाठिंबा आहे। गेल्या 2 दिवस आधी माझा प्रवेश होता जोरदार, त्याच्यामध्ये 5 बसेस आणि 50 गाड्यांचा ताफा घेऊन मी साहेबांच्या इकडे जाणार होतो। तर साहेब म्हणाले की तुम्ही एवढ्या लांब येण्याऐवजी दहिसर विधानसभेतून एवढा ताफा पहिल्यांदाच चालला आहे। तर त्यांना ते खूप आवडलं मनापासून। ते बोलले की तुम्ही येऊ नका, मी एक्सेलमध्ये येईन, वेळ देईन आणि तुम्हाला भेटायसाठी, सर्वांना भेटायसाठी येऊ, हे त्यांनी आम्हाला सांगितलं। आम्हाला खूप बरं वाटलं। बस असंच सर्वांचं प्रेम, सर्वांचं माझ्या पाठीशी म्हणते। जय हिंद, जय महाराष्ट्र। थँक्यू। गाझामध्ये सुरू असलेल्या हत्याकांडाच्या निषेधार्थ मुंबईत इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया दक्षिण महाराष्ट्र शाखेच्या वतीने संयुक्तपणे इस्रायलच्या युद्धनीतीवर तीव्र टीका करत पॅलेस्टिनी जनतेसाठी त्वरित जागतिक मदतीचे आवाहन करण्यात आले आहे। SIOचे प्रदेशाध्यक्ष समन खान यांनी भारत सरकारच्या मौनावर चिंता व्यक्त करत सक्रिय भूमिका घेण्याची मागणी केली। लेखक तुषार गांधी आणि सामाजिक कार्यकर्ता हर्षाली पोद्दार यांनीही एकतेचे महत्त्व अधोरेखित करून जागतिक निष्क्रियतेवर टीका केली। जमात ए इस्लामी हिंदचे उपाध्यक्ष हसीब भटकर यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाने गाझातील संकटांवर ठोस उपाययोजना राबवाव्यात अशी मागणी केली आहे। आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधी मृणाली भागवत यांनी। घाटकोपरच्या चिराग नगर ते माता रमाबाई आंबेडकर नगर येथे लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून जयंतीला सुरुवात करण्यात आली। यावेळी मशाल यात्रा देखील काढण्यात आली असून या कार्यक्रमाचे आयोजन लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सामाजिक संस्थेच्या वतीने करण्यात आली। तर त्यांची कर्मभूमी असलेले चिराग नगर या ठिकाणी जाऊन भारतीय जनता पार्टी, भटके विमुक्त आघाडी आणि घाटकोपर पूर्व मंडळाचे उपाध्यक्ष मुकुंद काकड यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे पूजन देखील करण्यात आले। यावेळी भाजपा नेते सचिन सकट, जनसेवा सेवाभावी संस्थेचे सचिव रामदास भोर, उपाध्यक्ष नंदकुमार साठे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे मित्रमंडळ अध्यक्ष वैभव साठे, बंटी जाधव आणि राजगृह मित्रमंडळाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते। ओळख करून दिली त्या थोर महामानवाचा अण्णाभाऊ साठेंचा जन्मदिवस, हे आपल्या सर्वांसाठी त्याचा जयंतीचा दिवस आहे।
आज राजगृह मित्रमंडळ जनसेवा सेवाभावी संस्थेच्या वतीने आणि राजगृह मित्रमंडळ गेली अनेक वर्ष त्या महामानवाच्या चरणी मस्तक होण्यासाठी या ठिकाणी आम्ही येतो. या ठिकाणी आम्हाला नेहमी आल्यावर खूप मनाला बरं वाटतं. या ठिकाणी आमचे मामा नामदेव साठे, सकट साहेब नामदेव साठे अनेक वर्ष एक ऊर्जा निर्माण होती की या महामानवाला आपण ज्यावेळी आज आम्ही माझ्यासारखा एक तरुण मुलगा बोरिवली पश्चिम येथील चंदावरकर रोड, चामुंडा सर्कल, प्रेमनगर, शिंपली रोड, रिलायन्स मॉल शिंपली, रायचुरा जंक्शन आणि बोरिवली मार्केट परिसरातील अनधिकृत फेरीवाले, हातगाड्या आणि खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सवर BMCने मोठ्या प्रमाणावर कारवाई केली. उपायुक्त परिमंडळ क्रमांक 7चे संजय कुऱ्हाडे आणि सहाय्यक आयुक्त संध्या नांदेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही तोडक मोहीम रात्री अचानक राबवण्यात आल्यामुळे JCBच्या सहाय्याने अतिक्रमण हटवण्याचे सुरुवात केली. रस्त्याच्या कडेला बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्यांना यावेळेस हटवण्यात आले. आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधी मृणाली भागवत यांनी. अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार. आणि यानंतर आपण वळूया बातम्या महाराष्ट्राच्याकडे.